नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेक कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लहान मुलांच्या आणि सगळ्यांच्याच आवडीची भरलेल्या भेंडीची रेसिपी। मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ 2 पाण्याने धुवून सुती कपड्याने पुसून घ्यायची आणि भरलेली भेंडी करताना अशी कवळी छोटीशी भेंडी निवडायची। आता आपण भेंडीचे देठ आणि शेंडा काढून घेऊयात आणि अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने मध्ये एक चीर पाडून घेऊयात। प्रत्येक भेंडी चीर पाडून चेक करून घ्यायची, कारण बऱ्याचदा भेंडीमध्ये कीड असते। सगळ्या भेंडींना चीर पाडून मी घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे मी चेकही करून घेतलेले आहे, कुठे किडा तर नाही ना। आता आपण इथे भरलेली भेंडी करण्यासाठी सारण तयार करून घेऊयात। मी इथे अर्धा मोठी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा, 1 चमचा जिरं घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून जाडसर असा कूट करून घ्यायचा या शेंगदाण्याचा। या कूटामध्ये आपण घालूयात 1 चमचा हळद पावडर, 2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचा धने पावडर आणि 1 चमचा आमचूर पावडर। हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे, म्हणजे आपलं हे भेंडी भरण्यासाठी सारण तयार आहे। आता आपण प्रत्येक भेंडीमध्ये हे सारण छान दाबून दाबून भरून घ्यायचं। सारण थोडासा दाब देऊन भरले गेल्यामुळे ते बाहेर येत नाही। आपण जेव्हा भेंडी फ्राय करतो, पलटी करतो, तेव्हा ते बाहेर येत नाही जर आपण दाब देऊन भरले तर। सगळ्या भेंडींमध्ये मी हे सारण छान असा दाब देऊन आता भरून घेणार आहे। सगळ्या भेंडींमध्ये सारण भरून तयार आहे। आता आपण भेंडी फ्राय करायला घेऊयात। तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि कलथ्याच्या सहाय्याने पूर्ण तव्यावर ते असं स्प्रेड करून घ्यायचं। एक एक भेंडी तव्यामध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायची आणि गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा। तव्यावर झाकण ठेवून एक 10 मिनिटं भेंडी शिजवून द्यायची। आता 10 मिनिटांनी बाजू पलटी करायची। हे पहा, खालच्या बाजूने छान भेंडी फ्राय झालेली आहे। अशा प्रकारे सगळ्या भेंडींची बाजू आपण पलटी करणार आहोत। पुन्हा 10 मिनिटे झाकण ठेवून ही बाजू तव्यावर छान खरपूस होऊन द्यायची। 10 मिनिट्स झालेले आहेत। आता आपण झाकण काढूयात आणि चेक करूयात। हे पहा, याही बाजूने खालून आणि वरतून दोन्ही बाजूने भेंडी छान खरपूस झालेली आहे। थोडीशी खरपूस झाली की ही भेंडी खूप छान लागते। चला तर मंडळी, अशा प्रकारे आपली ही भरलेली भेंडी तयार आहे। ही भरलेली भेंडी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा तांदळाच्या गरम गरम भाकरी बरोबर ही अगदी अप्रतिम लागते। मी इथे चपाती बरोबर वाफवलेल्या पिठाची छान तांदळाची भाकरी ही केलेली आहे। सो मी आता ही भरलेली भेंडी भाकरी बरोबर ही ट्राय करणार आहे आणि त्याचप्रमाणे चपाती बरोबर ही ट्राय करणार आहे। मी सांगितल्याप्रमाणे ही भरलेली भेंडी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा की ही भेंडी कशी झाली, तुम्ही केलेली भेंडी कशी झाली ते। तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ पाहू शकाल। तर मंडळी, पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत किंवा नवीन फिरण्याच्या जागेसोबत। कुठेतरी आपण नक्की भेटूया। तोपर्यंत मंडळी, स्वस्त खा आणि मस्त राहा। बाय बाय।